डेथ्स होतात तेव्हा त्याची तीव्रता कधी कधी खूप जास्त असते. वर्ष झालं तरी लोक सावरू शकत नाही. मग त्यावेळेला आपण त्याला प्रोलॉंग ग्रीफ रिॲक्शन असं म्हणतो. तर ह्या लोकांमध्ये ते घडत नाही. म्हणजे ती व्यक्ती नाही आहे हे कधी कधी ते ऍक्सेप्टच करू शकत नाही. त्या व्यक्तीची खूप प्रचंड तीव्र आठवण येणे, तिच्याशी मला बोलावंसं वाटतंय हे सतत वाटत राहतं. स्वतःची कुठेतरी आयडेंटिटी एक प्रकारे डिफ्यूज होऊन जाते. स्वतःचं अस्तित्व त्या व्यक्तीशिवाय काय आहे असं वाटायला लागलं. आयुष्याचा अर्थ उरला नाही असं वाटायला लागलं. ऍक्सिडेंट झाला, तो मुलगा वाचला आणि त्याचे आई वडील दोघंही ऑन द स्पॉट गेले. आई वडील गेल्याचं दुःख आहेच आहे, पण तो कारणीभूत ठरला हे याचं गिल्ट त्याच्या मनात इतकं प्रचंड होतं. आणि जवळजवळ म्हणजे माझ्याकडे तो आला म्हणून त्या गोष्टीला 2 वर्ष होऊन गेली होती, पण त्यातून तो बाहेर पडू शकत नव्हता. तर आम्ही त्याला म्हणतो एम्प्टी चेअर टेक्निक. म्हणजे तो माणूस समोर बसलाय जो गेलाय तो, असं इमॅजिन करून तुम्हाला काय शेवटचं त्याच्याशी बोलायचंय ते तुम्ही बोला, किंवा त्याला पत्र लिहा. अशा बऱ्याच वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये. आजचा विषय थोडासा गंभीर पण अगदी महत्त्वपूर्ण आहे. तो म्हणजे असा की आपल्या आयुष्यातील अगदी जवळची व्यक्ती ज्यावेळी निघून जाते, कायमची निघून जाते, त्यावेळी आपल्याला होणारा त्रास आणि त्यामधून बाहेर पडत असताना नेमकं काय करायचं, ही जी द्विधा मनस्थिती चालू असते, यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, यामागची मानसिकता असते कशी आणि मनासोबत आपण नेमके कोणते प्रयोग केले पाहिजेत की आपलं पूर्ण आयुष्य जे आहे ते पहिल्यासारखं सुरू राहील. त्या व्यक्तीची आठवण तर सोबत राहीलच, पण सोबतच आपली कामं थांबणार नाहीत आणि आपलं आयुष्य थांबणार नाही. याबद्दल आज आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आदित्य आचार्य लोखंडे यांच्यासोबत. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. नमस्कार. कित्येकदा वेगवेगळ्या विषयांच्यावर अगदी डीप नॉलेज तुम्ही शेअर केले आहातच, पण आजचा विषय मॅम खास यासाठी कारण प्रत्येकाच्या आयुष्यात आपली जवळची व्यक्ती कधी ना कधीतरी जाणार आहे किंवा गेलेली आहे, असे अनेक जण आहेत, पण त्यामधून बाहेरच पडू शकत नाहीये. नेमकं यासाठी काय केलं पाहिजे आणि या कन्सेप्टला म्हणतात काय? आता जसं तू म्हणलीस, प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग येत असतो की जवळची व्यक्ती आपली, म्हणजे अगदी नवरा बायको, आई वडील, बहीण भावंड यापैकी कोणाचा तरी मृत्यू होतो. आणि प्रत्येकाला हे आयुष्यात कधी ना कधी फेस करायचंय, ह्याला सामोरं जायचंय. तर अशा वेळेला जेव्हा हे होतं, हे जेव्हा घडतं, त्यावेळेला प्रत्येक माणूस हा दुःखात असतोच. त्याला ग्रीफ रिॲक्शन आपण म्हणतो. आता कसं आहे की त्यावेळेची परिस्थिती कशी आहे ह्याच्यावर बरंच अवलंबून असतं की तीव्रता किती असेल. म्हणजे जर एखादी व्यक्ती अचानक गेली, म्हणजे व्यवस्थित सगळं चाललेलं, सुरळीत सगळं, अचानक ऍक्सिडेंट झाला आणि ती व्यक्ती गेली, वय कमी असेल, 30-40-50शीतली व्यक्ती एकदम अचानक मृत्युमुखी पडली, किंवा अगदी तरुणाताठा मुलगा 18-20 वर्षाचा ऍक्सिडेंट मध्ये गेला, तर अशा वेळेला या ग्रीफ रिॲक्शनची तीव्रता खूप जास्त असते. कारण त्यातनं आधी एक मानसिक तयारी करायची वेळच मिळाली नसते. एखादा माणूस खूप अंथरुणाला खिळून नये, अनेक वर्ष, 8-10 वर्ष अंथरुणाला खिळून नये, अशी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हाही दुःख होतं, पण त्या दुःखातनं माणूस लवकर सावरतं. कारण आपण बघितलेल्या असतात यातना त्या माणसाच्या, की तो जेव्हा जगत होता तेव्हाही किती यातनांमध्ये होता आणि आता तो ह्या जगात नाहीये. त्याची कमी निश्चित जाणवते, पण त्यातनं बाहेर एखादा माणूस लवकर पडतो. पण जेव्हा अशा अनटाइमली डेथ्स होतात, तेव्हा त्याची तीव्रता कधी कधी खूप जास्त असते. आणि त्यातनं कधी कधी अगदी वर्ष झालं तरी लोक सावरू शकत नाही. मग त्यावेळेला आपण त्याला प्रोलॉंग ग्रीफ रिॲक्शन असं म्हणतो, किंवा कॉम्प्लिकेटेड ग्रीफ असं म्हणतो. तर त्यावेळेला काय घडतं की एखादा माणूस गेल्यानंतर काही महिने शोक करतो माणूस, आणि त्यातनं जे त्याच्या रोजच्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या त्या दुसऱ्या व्यक्तीशिवाय करायला शिकतो, हो की नाही. तर ह्या लोकांमध्ये ते घडत नाही. म्हणजे ती व्यक्ती नाहीये हे कधी कधी ते ऍक्सेप्टच करू शकत नाही. वर्ष झालं तरी पण ते ह्या गोष्टींमध्ये ते सतत असं त्यांना वाटत राहतं की नाही, मला परत ही व्यक्ती, हिच्याशी माझं काहीतरी कनेक्शन व्हावं, किंवा त्या व्यक्तीची खूप प्रचंड तीव्र आठवण येणे, तिच्याशी मला बोलावंसं वाटतंय हे सतत वाटत राहतं. स्वतःची कुठेतरी आयडेंटिटी एक प्रकारे डिफ्यूज होऊन जाते. स्वतःचं अस्तित्व त्या व्यक्तीशिवाय काय आहे असं वाटायला लागतं. आयुष्यात काही अर्थ उरला नाही असं वाटायला लागतं. आणि जे इंटिग्रेशन व्हायला पाहिजे,
म्हणजे जे सामावून जायला पाहिजे की आता ती व्यक्ती नाहीये, पण त्या व्यक्तीशिवाय माझं आयुष्य मला आखायला यायला पाहिजे, ते जमत नाही. तर अशा वेळेला मग बऱ्याचदा थेरपी, काउन्सिलिंग आणि त्याचबरोबर औषधोपचार हे केले तर अशाही व्यक्ती या प्रोलॉंग ग्रीफ मधनं बाहेर पडू शकतात. मॅम, तुमच्याकडे अशा काही केसेस आहेत का की अगदीच तीव्र वेदना त्यांना झाल्या होत्या आणि खूप वर्ष याच विचारात होते आणि तुमच्याकडे आल्यानंतर जसं काउन्सिलिंग होईल तसं हळूहळू बदल झाला? हो हो. एक अगदी रिसेंट उदाहरण असं आहे की तो 35शीतला मुलगा असेल. त्याचे आई वडील कर्नाटकाहून मुंबईच्या दिशेने गाडीने येत होते. तो स्वतः चालवत होता आणि ऍक्सिडेंट झाला. तो मुलगा वाचला आणि त्याचे आई वडील दोघंही ऑन द स्पॉट गेले. तर म्हणजे ते कसं झालं की आई वडील गेल्याचं दुःख आहेच आहे, पण तो कारणीभूत ठरला हे याचं गिल्ट त्याच्या मनात इतकं प्रचंड होतं. आणि जवळजवळ म्हणजे माझ्याकडे तो आला तेव्हा त्या गोष्टीला 2 वर्ष होऊन गेली होती, पण त्यातनं तो बाहेर पडू शकत नव्हता. रोज उठला की त्याला डोळ्यासमोर तेच चित्र यायचं. मी काय करू शकलो असतो, मी कसं वेगळ्या प्रकारे ते हँडल करू शकलो असतो याचा तो विचार करत राहायचा. आई वडिलांची प्रचंड तीव्र आठवण यायची. त्याच्यामुळे त्याचे संबंध म्हणजे बायको मुलांबरोबरही तो जास्त काय म्हणतो आपण फोकस करू शकत नव्हता. त्याच्या कामावर फोकस करू शकत नव्हता आणि अशा परिस्थितीत तो माझ्याकडे आला होता. तर जेव्हा इतकी म्हणजे भयंकर घटना घडलेली असते आणि असे पेशंट जेव्हा येतात तेव्हा बऱ्याचदा औषधोपचार आधी करायला लागतात. कारण औषधोपचार करून आपण जोपर्यंत त्यांच्या भावना कंट्रोल करत नाही, ज्या तीव्र असतात त्या जोपर्यंत कंट्रोल करत नाही तोपर्यंत माणूस जे काही थेरपीमध्ये आपण बोलतो ते ऍब्सॉर्ब करू शकत नाही. त्याच्यामुळे आधी औषधोपचार केले, त्याच्यानंतर काउन्सिलिंग चालू केलं. मग काउन्सिलिंग मध्ये काही काही टेक्निक्स असतात, जसं आम्ही त्याला म्हणतो एम्प्टी चेअर टेक्निक. म्हणजे तो माणूस समोर बसलाय जो गेलाय तो, असं इमॅजिन करून तुम्हाला काय शेवटचं त्याच्याशी बोलायचंय ते तुम्ही बोला किंवा त्याला पत्र लिहा. अशा बऱ्याच वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. त्याचबरोबर कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, थोडंसं रास्त विचार कसा करायचा, या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यातनं तो व्यवस्थित बाहेर पडू शकतो. आपल्या म्हणजे वेगवेगळ्या धर्मानुसार एखादी व्यक्ती गेल्यानंतर वेगवेगळ्या रिच्युअल्स आहेत. आता हिंदू धर्मामध्ये जसं बघितलं तर 3 दिवसानंतर, 10 दिवसानंतर आणि 12 दिवसानंतर अशा वेगवेगळ्या विधी असतात, धार्मिक विधी असतात. याचा परिणाम किंवा यामागचं खरं कारण काय आहे? बरोबर, अगदी खूप चांगला प्रश्न आहे हा. हे जे प्रत्येक धर्मानुसार काहीतरी विधी असतात, रिच्युअल्स असतात की 10व्या दिवशी 10वा करतो आपण, पिंडाला कावळा शिवतो. तर त्या आपल्या हिंदू धर्मात असा समज आहे की तो कावळा शिवला म्हणजे त्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या आणि त्याला मोक्ष मिळालेला आहे. तर ह्याचंही समाधान असतं त्या नातेवाईकांना. हे सगळे रिच्युअल्स त्या गेलेल्या व्यक्तीपेक्षा ते नातेवाईकांसाठी जास्त आहेत. म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असेल की कशाला करायचं, का करायचं, पण ह्या रिच्युअल्समुळे माणसांना त्या दुखवट्यामधून बाहेर पडायला मदत होते, हे लक्षात घ्या. आपल्याकडे आपण बघतो की एखादी व्यक्ती गेली की त्याला येऊन इतर जवळचे लोक किंवा मित्र येऊन भेटतात, सांत्वन करतात. तर हेच आहे की आपण जेव्हा आपलं दुःख शेअर करतो, आपण बोलतो, तेव्हा आपल्या दुःखाची तीव्रता हळूहळू कमी होते. आता हे अचानक सगळं जाईल का, तर असं नाही होणार, त्याला काही महिने लागतील. पण आपण बघितलं असेल तर 13व्या दिवशी 13वा करतो तेव्हा गोडाधोडाचं जेवण असतं. तर आपल्या धर्मानुसार सांगितलंय की बाबा आता 13 दिवस तुम्ही दुखवटा पाळलाय, आता ह्याच्या पुढे तुम्ही तुमचं आयुष्य सावरण्याकडे लक्ष द्या आणि त्या दृष्टीने पुढे जा. आता गेलेल्या माणसाचा शोक अजून करू नका. तर ह्या सगळ्या रिच्युअल्स मधनं हळूहळू व्यक्ती सावरते. आता कसं आहे की पुढे जाऊन पण आठवणी जातील का, तर आठवणी कुठल्याही माणसाच्या कधीच पुसून जात नाही, त्या कायम तेवढ्याच विविड राहणार आहेत. पण त्याच्याबरोबर जे आपल्याला सतत असं दुःख होत असतं किंवा पेन असतं ते हळूहळू कालांतराने कमी होतं आणि त्याला वेळच द्यावा लागतो. म्हणजे मी 1 महिना झालाय कोणाला तरी जाऊन आणि असं नाही म्हणू शकत की अरे आता तू सावर, आता तू सगळं करायला लाग किंवा काय आता दुःख मानतो, होऊन गेला 1 महिना, असं नाही म्हणू शकत. प्रत्येक माणसासाठी तो वेळ वेगवेगळा असू शकतो. पण जर तो खूप जास्त असेल म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा मुलांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त असेल तर निश्चित आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.
बऱ्याचदा मॅम अशा अनेक केसेस असतात की ज्यावेळी आपली जवळची व्यक्ती जाते, म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा जातात. अशा आया असतात भरपूर की ज्यांची मुलं अगदी 1-2 महिन्यात गेली आणि पोटचा गोळा गेल्यानंतर जी तीव्रता असते ती भयंकर असते. अशा वेळी काही महिला रडत नाहीत, म्हणजे त्यांना रडूच फुटत नाही आणि त्याचा परिणाम नंतर व्हायला लागतो, की म्हणजे ज्यावेळी व्यक्ती गेली त्यावेळी काही कारणांनी किंवा काही प्रेशरने मानसिकता अशी तयार होते की दुःख झालेलं असतं पण रडायला येत नाही आणि ते रडू कधी फुटेल असं लोक म्हणतात की हिला बरोबर. रडू फुटायला हवं तर ही याच्यातून बाहेर पडेल. या मागची नेमकी काय कारण असतात की रडू न फुटल्यामुळे तो पुन्हा त्रास होत राहतो? आता कसं आहे की ह्या दुःखाच्या पण स्टेजेस असतात, ग्रीफच्या स्टेजेस असतात. पहिली स्टेज असते डिनायल, म्हणजे हे ऍक्सेप्ट नाही आहे, नाहीच, असं घडलेलंच नाहीये, अशा मनस्थितीत लोक असतात. त्याच्यानंतर राग, तीव्र राग, की हे असं कसं घडू शकतं, हे माझ्याच बाबतीत कसं घडलं, हे असतं. त्याच्यानंतर बार्गेनिंग, मी असं नसतं केलं तर काय झालं असतं, जर तरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याऐवजी मी गेले असते तर बरं झालं असतं, हे. आणि या तिसऱ्या स्टेज नंतर चौथी स्टेज असते डिप्रेशन, की जिकडे त्या माणूस नाहीये त्याच्यामुळे होणारं दुःख, त्यावेळेला लोक रडतात. तर ह्या चारही स्टेजेस प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या, म्हणजे असं नाहीये की पहिली, दुसरी, तिसरी अशी लाईनीतच होईल. चौथ्या स्टेजमध्ये येऊन पण माणूस परत दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजमध्ये जातो. पण ते जे इमोशनल नंबिंग आहे, जोपर्यंत माणूस रडत नाही ना, म्हणजे त्याला जोपर्यंत ती कमी भासत नाही, तोपर्यंत ऍक्सेप्टन्स कडे, जी फायनल स्टेज आहे ऍक्सेप्टन्स, त्याच्याकडे जाऊ शकत नाही. जर तो डिनायल मध्येच असेल तर त्याला अजून पुढे यायला वेळ आहे सगळ्या स्टेजेस मधून. तर त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की रडू येत नाहीये, म्हणजे रडायला आलं की मग त्यातनं हळूहळू माणूस ऍक्सेप्टन्स कडे जातो की ठीक आहे, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आता नाहीये, आता मी माझं आयुष्य सावरायला काय केलं पाहिजे, ह्या दृष्टीनं माणूस विचार करतो. तर त्याच्यामुळे हे रडणं वगैरे या गोष्टी त्या त्या वेळेला आवश्यक आहे. मॅम, यानंतर जसं तुम्ही म्हणालात की हे सावरण्यासाठी काय करावं याबद्दल माणूस विचार करायला लागतो, तर नेमकं काय केलं पाहिजे याच्यातून सावरण्यासाठी? काही लोकांचं असं असतं की अगदी वयाच्या शेवटच्या टप्प्याला ते आपला जोडीदार अचानक गेला तर ते दुःख सावरणं अवघड होतं, कारण आतापर्यंत 50-60 वर्ष त्याच्यासोबत, 40 वर्ष जगत आलेले असतात. त्यानंतर काय केलं पाहिजे कळत नाही, कारण त्यावेळी काम तर करू शकत नाही किंवा काही गोष्टी अशा असतात की त्या पार्टनरला परफेक्ट माहिती असतात. त्यामुळे दोघांच्यातलं एक जरी जोडी तुटली, म्हणजे एखादं जरी गेला आणि जोडी तुटली, त्यावेळी काय करावं सुचत नाही. तर या दुःखातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आता इथे महत्वाचा भाग येतो तो म्हणजे सोशल सपोर्टचा. तुम्हाला फक्त तीच व्यक्ती एक होती का, त्याच्याबरोबर अजून तुमचा मुलगा आहे, नातवंड आहे, मुलगी आहे, किंवा बाकी मित्रमंडळ आहे, असे सपोर्ट्स त्यावेळेला सर्वात महत्वाचे असतात त्या व्यक्तीला सावरण्यासाठी, की ती व्यक्ती त्यांच्यात गुंतून राहू शकते. थोडासा काहीतरी सामाजिक एखादं काहीतरी काम असेल, अशा गोष्टींमध्ये गुंतवू शकते स्वतःला. थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे, फिजिकल आरोग्याकडे थोडं व्यायाम वगैरे या गोष्टी करून लक्ष देऊ शकते. त्याचबरोबर मी म्हटलं तसं जोपर्यंत ऍक्सेप्टन्स येत नाही की ठीक आहे, हे घडलंय, आता मला सावरायचं असं जोपर्यंत त्या व्यक्तीला वाटत नाही मनापासून, तोपर्यंत ती व्यक्ती सावरत नसते. तोपर्यंत इतरांनी त्याला थोडी थोडी मदत करायची गरज असते, की आता यातनं तू या गोष्टी करू शकतोस किंवा करू शकतेस, अशा प्रकारे करू शकतेस. तर सोशल सपोर्ट ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि कसं होतं की आपण जेव्हा 50-60 या वयोगटाचा विचार करतो तेव्हा तसे बाकीच्या गोष्टी तू म्हणलीस तशा खरंच लिमिटेड असतात. नोकरीला जाऊ शकतात का, तर नाही जाऊ शकत. बऱ्याचदा काही फिजिकल लिमिटेशन्स असतात, थकलेले असतात लोक. पण त्यावेळेला मला असं वाटतं ही लोक असा विचार करू शकतात की आपण समाजाच्या दृष्टीने जे देणं लागतो त्या दृष्टीने जर मी काही करू शकलो तर ते स्वतःसाठी फुलफिलिंग होतं आणि समोरच्यासाठी त्याची मदत होते. मेडिटेशनचा या दरम्यान कसा फायदा होतो? मेडिटेशनचा फायदा निश्चित होतो, पण जर ती व्यक्ती फोकस करू शकत असेल तर म्हणजे कसं असतं, जर खूपच डिप्रेस्ड असेल व्यक्ती, खूपच अँशियस असेल, खूपच अस्वस्थ असेल, तर चित्तस्थाऱ्यावर नसताना मेडिटेशन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा अशा व्यक्तींना कधी कधी आपल्याला औषधोपचार करायला लागतात. थोडंसं सावरलं माणूस किंवा त्याचा त्याला मार्ग सुचतो. बरोबर.
आता एक शेवटचा प्रश्न असा की एखादी व्यक्ती कायमची निघून जाणं आणि टेम्पररी निघून जाणं, म्हणजे ती व्यक्ती जिवंत आहे पण आपल्यासोबत कधीच कनेक्शन येणार नाही, ज्याला आपण ब्रेकअप्स म्हणतो, की ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या जवळची व्यक्ती आपल्यासोबत नसतेच. अशा वेळी सुद्धा डिप्रेशनमध्ये लोक जातात आणि यावेळी सुद्धा जातात. दोन्हीमध्ये काय फरक असतो? नाही, दुःख सारखं असतं. सारखं. ग्रीफ रिॲक्शन ज्या स्टेजेस मी सांगितल्या ते ही व्यक्ती त्याच स्टेजमधनं जाणार. कारण त्याचं परत जरी ती व्यक्ती अस्तित्वात आहे कुठेतरी तरी कनेक्शन कधी होऊ शकत नाहीये हे त्याला माहितीये. त्याच्यामुळे त्यालाही तितकाच त्रास होणार, त्यालाही तितकंच दुःख होणार. पण त्यातनं म्हणजे काय आहे की थोडंसं जर व्यक्ती वयाने कमी असेल तर त्यातनं सावरायलाही तसे जास्त अव्हेन्यूज अवेलेबल असतात. बरोबर. त्याच्यापुढे त्याचं करिअर असतं, त्याची फॅमिली असते किंवा पुढे जाऊन लग्न करायची शक्यता असते असते. दुसऱ्या व्यक्तीशी. तर त्याच्यामुळे सावरणं थोडं सोपं जातं. ठीक आहे मॅम, इतक्या म्हणजे गंभीर विषयावर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही माहिती दिलीत आणि तुमचा वेळ दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. प्रेक्षक हो, या बाबतीत तुमचे अजूनही प्रश्न असतील किंवा ही मुलाखत याबद्दल तुम्हाला काय वाटत असेल हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठीला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.